आवाहन दिलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही तासातच विरोधकांची बोलती बंद केली। राज्यसभेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान शहा यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले होते। त्यांनी स्पष्ट म्हटलं, वंदे मातरम सुरू असताना अनेक नेते उठून बाहेर जातात, वारंवार अपमान करतात। यावर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार जयराम रमेश यांनी थेट शहांना आवाहन दिलं, संबंधित सदस्यांची नावे सभागृहात देण्याचे। आणि हे आवाहन शहांनी स्वीकारून फक्त काही तासातच 9 घटनांची संपूर्ण यादी राज्यसभेसमोर ठेवली। त्यात प्रत्येक घटनेचे व्हिडिओ, बातम्या आणि YouTube लिंक्स जोडून पुरावेही सादर केले। या यादीत नेमकं काय, चला पाहूया। 8 डिसेंबर 2025 काँग्रेसचे इम्रान मसूद धार्मिक कारण देत वंदे मातरम म्हणण्यास नकार। त्याच दिवशी नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सईद मेहदी संसदेत चर्चेदरम्यान वंदे मातरम गायला नकार दिला। 2019 समाजवादी पक्षाचे खासदार बर्क शपथेच्या वेळी ही वंदे मातरम न म्हणण्यावर टिप्पणी। 2025 जियाउर रहमान बर्क आजोबांच्या भूमिकेचं समर्थन करून नकार। 2018 काँग्रेस रॅली वंदे मातरम एका कडव्यापुरतं मर्यादित। 2019 काँग्रेस आमदार आरिफ मसूद धार्मिक कारण देत नकार। 2022 सिद्धरमैया यांनी कार्यकर्त्यांना वंदे मातरम गाण्यापासून रोखलं। 2025 समाजवादी पक्ष महाराष्ट्रात वंदे मातरम बंधनकारक करण्याला विरोध। 2025 आरजेडीचे आमदार रऊद आलम विधानसभेत वंदे मातरम सुरू असताना उभं राहण्यास नकार। हमारा देश सेकुलर मुल्क है, अभी कोई हिंदू राष्ट्र हुआ नहीं है। और ये जो राष्ट्रीय गान ये तो है नहीं, हमारा राष्ट्रीय गान जनगणना मन अधिनायक जय है। इस वजह से मैं खड़ा नहीं हूँ। तो यहाँ पे मुख्यमंत्री शहा म्हणाले, हे सगळे पुरावे आता सभागृहासमोर आहेत, विरोधकांनी उत्तर द्यावं। दरम्यान तुम्हाला या सर्व विषयावरती काय वाटतं, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।